नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. यंदाचा पावसाळा लोकांना रडवणार तर प्रशासनाला पळवणार. उल्हास नदीवरील रायते येथील नवीन पुलानंतरही कल्याण मुरबाड मार्ग बंद होणार. कल्याण तालुक्यातील चारही नदीकाठी बेकायदेशीर भरावामुळे पुराचा धोका वाढल्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. अशातच कल्याण मुरबाड मार्गावरील दोन्ही बाजूला कचरा, दगडगोटे, माती यांनी तुंबलेली गटारे, गायब झालेले नाले, अर्धवट सफाई, वडोदरा एक्सप्रेसचा मातीचा भराव इत्यादी अनेक कारणांमुळे यंदाचा पावसाळा या परिसरातील लोकांना रडवणार तर प्रशासनाला 100% पळवणार. विशेष म्हणजे उल्हास नदीवर रायते येथे नवीन पूल बांधला असला तरी म्हारळ येथील अरुंद नाला व सखल भागामुळे हा मार्ग बंद होणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या प्रमुख नद्या आहेत. यातील उल्हास, भातसा नद्यामुळे म्हारळ, वरप, कांबा, मानिवली, रायते, मोहिली, पावशेपाडा आणि आपटी, खडवली, जू, वालकस, बेहरे, टिटवाळा, सांगोडे, वासुंद्री आदी गावाला पुराचा फटका बसतो. उल्हास नदीच्या पुराचा फटका टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने निळी आणि लाल पूररेषा निश्चित केली आहे. निळी रेषा नदीच्या पात्रात 25 वर्षापासून एकदा येणाऱ्या पुराची पातळी दर्शवते. या क्षेत्रात बांधकामांना सक्त मनाई आहे. लाल रेषा ही नदीच्या पात्रात 100 वर्षापासून एकदा येणाऱ्या पुराची पातळी दर्शवते. या भागात विशिष्ट अटीवर मर्यादित बांधकाम करता येते. असे असले तरी सध्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भराव केला जात आहे. मुंबई वडोदरा एक्सप्रेसच्या भरावामुळे रायते, पिंपळोली आणि पांजरपोळ गावांचा धोका वाढला आहे. रायते येथील उल्हास नदीवरील नवीन पुलामुळे कल्याण मुरबाड हा मार्ग बंद होणार नसला तरी पुढे कांबा, टाटा पॉवर, म्हारळ सोसायटी, थारवानी इत्यादी सकल भागात पाणी भरल्यामुळे हा महामार्ग बंद होऊ शकतो. यंदाचा पावसाळा म्हारळ, कांबा, वरप, रायते, मानिवली, मोहिली, खडवली, टिटवाळा आदी भागात पुराचे पाणी घुसून लोकांना रडवणार तर प्रशासनाला 100% पळवणार. यावर वेळीच उपाययोजना केली तर जीवित व वित्तहानी टाळली जाऊ शकते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. मुंबई शिरोशी सरकारला विनंती करतो की या वडोदरा एक्सप्रेसच्या भरावामुळे आमची शेती दरवर्षी वाहून जाते. तसेच पुराचा धोका आहे. आमच्या शेतावरचं घर देखील बुडतं आहे, दरवर्षी बुडतं आहे. तरी सरकार याच्यावर लक्ष देईल का याची आम्ही सरकारला विनंती करतो. तसेच गावाला देखील पुराचा धोका वाढलेला आहे यामुळे. तरी आमची सरकारला अशी विनंती आहे की याच्यावर त्वरित उपाययोजना करावी. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या उल्हास नदीवरील रायते येथील जुना पुलावर उभा आहे आणि पावसाळ्यामध्ये हा पुलावर पाणी भरत असल्यामुळे हा कल्याण मुरबाड महामार्ग बंद व्हायचा. परंतु आता तशी वेळ येणार नाही, कारण आपण समोर जो पाहू शकता तो याच नदीवर उल्हास नदीवरील हा नवीन पूल आहे. कल्याण मुरबाड महामार्ग जो अहिल्यानगरला जातो तो हा नवीन पूल आहे. परंतु रायता मार्ग हा इथे बंद होणार नसला तरी पुढे म्हारळ असेल, रायता, मुंबई वडोदरा हा परिसर असेल किंवा पुढचा खडेगोलवली असेल किंवा मानिवली मोहिली वगैरे असेल, या परिसराला उल्हास नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका हा कायमस्वरूपी आहे. आणि त्याच्यामुळे म्हारळ येथील नाल्यामुळे हा मार्ग बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे हा पूल जरी बांधला तो खरंच स्वागतार्ह जरी असला तरी पुढे मात्र हा मार्ग बंद होऊ शकतो. आणि पर्यायाने मग गोविली मार्गे टिटवाळ्यावरून कल्याण अशा प्रकारची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला यंदाचा पावसाळा पळवणार एवढं नक्की आणि नागरिकांना रडवणार एवढं मात्र 100% खरे आहे. कारण नदीमध्ये जे भराव टाकलेले अनधिकृत भराव आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच काळजी घ्यायला हवी, अन्यथा पुराचा फटका बसणार यात शंकाच नाही. मी संजय कांबळे, यस न्यूज महाराष्ट्रासाठी, रायता, ठाणे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.